व्हिडिओ घेते हा. Where are we going? We are going to the Christmas shop. Christmas shop, cake shop. And there gonna be Christmas tree and food. Hello, If Daddy. we are hungry, we are gonna eat there. गुड मॉर्निंग आणि नमस्कार सगळ्यांना. आपण आज जाणार आहोत नेदरलँड्स मधील इंट्राटोइन या शॉप मध्ये. हे एक गार्डन सेंटर आहे, म्हणजेच नर्सरी. पण क्रिसमसच्या काळात इथे खूप छान डेकोरेशन केलेलं असतं. आज वीकेंड असल्यामुळे इथे खूप गर्दी असण्याची शक्यता आहे. तुम्ही बघू शकता किती गाड्या लागलेल्या आहेत पार्किंग मध्ये. आम्ही सुद्धा या शॉप मध्ये आज फर्स्ट टाइम जाणार आहोत. माझ्या आजूबाजूला जे रेड कलरचे कॅप घातलेले ट्रीज आहेत ते सगळे एवढे क्रिसमस ट्रीज आहेत. चला आता आतमध्ये आपण एंट्री करू. इथे मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टी कलरफुल आणि आकर्षक आहेत, त्यामुळे हा व्लॉग शेवटपर्यंत बघा. तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहेत. इथे असे क्रिसमस स्पेशल ट्रीज आहेत. हे आहे सायक्लाम ट्री. हे ऍक्च्युली झाड नसून डेकोरेटिव्ह ट्री आहे, पण रिअल आहे. नेक्स्ट हा आहे बी बियांचं सेक्शन. मुळातच ही नर्सरी असल्यामुळे इथे वेगवेगळ्या भाजीपालांची बिया सुद्धा अवेलेबल आहेत. तर घराच्या बॅकयार्ड मध्येच तुम्ही वेगवेगळ्या भाजीपालांची बिया लावून भाज्या उगवू शकता. भाजीपाला बरोबरच वेगवेगळ्या कलरचे, वेगवेगळ्या प्रकारचे, खूप साऱ्या जातीचे इथे फुलांचे बल्ब सुद्धा मिळतात. मला हे ऍक्च्युली खायचं फळ वाटलं म्हणून मी सुद्धा गुगल केला. तर हा एक डेकोरेटिव्ह आयटम आहे. या फ्रूटचं झाड शो साठी गार्डन मध्ये लावतात, पण खाण्यासाठी कधी कधी विषारी असू शकतं. हे आहे रेनडियर कलर मॉस, म्हणजेच आपलं शेवाळ. त्याला डाय करून कलर केलेला आहे आणि ते डेकोरेशन साठी वापरतात. प्रत्येकाची इच्छा असते की दरवर्षी काहीतरी वेगळा क्रिसमस ट्री बनवू, काहीतरी वेगळी थीम ठेवू. इथे जवळजवळ मला 12-15 कलरचे क्रिसमस बॉल्स दिसत आहेत. नेदरलँड मध्ये यायच्या आधी क्रिसमस ट्री फक्त मला रेड आणि ग्रीन कलरचाच माहिती होता, पण आता खूप सारे व्हरायटी बघायला मिळालेली आहे. कोण आहे तिथं? कोण आहे तिथं? हे आहे मलूस रेड सेंटिनल नावाचं झाड. मी सुद्धा पहिल्यांदा बघत आहे. दिसताना हे चेरी सारखे दिसतात, पण ऍक्च्युली हे छोटे ऍपलच आहेत. हे एक विंटर ट्री आहे. आपण आउटसाइड लावू शकतो. याला विंटर मध्ये सुद्धा फुलं आणि फळं येतात आणि हे मेंटेन करण्यासाठी इझी आहे. ही सगळी माहिती इथेच लिहिलेली आहे, ती मी वाचून तुम्हाला ट्रान्सलेट करून सांगत आहे. आता ऍक्च्युली मेन क्रिसमस डेकोरेशन स्टार्ट होत आहे. वेगवेगळ्या कलरच्या थीम वापरून क्रिसमस ट्रीज डेकोरेट केलेले आहेत.
No, but I saw you. आज इथे वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या रूपाचे क्रिसमस ट्री बघायला मिळत आहेत. आज दिवसभरात किती क्रिसमस ट्री बघितले त्याचा काउंटच नाही. अजून सेकंड फ्लोअर आहे. सेकंड फ्लोअर वरती जायंट क्रिसमस ट्रीज आहेत. मध्ये मध्ये यांनी असे मिनिएचर बनवलेले आहेत. तर हे प्रत्येक मिनिएचर मधल्या प्रत्येक आयटम विकायला ठेवलेले आहेत. हा आहे स्नो व्हाईट अँड 7 ड्रॉफ्ट यांच्यावर आधारित बनवलेला विंटर स्पेशल आयलँड. इथे पुढे अजून एक मिनिएचर बनवलेला आहे. हे खूप मोठं मिनिएचर आहे. तर तुम्ही ओळखू शकता का ही प्रतिकृती कशाची आहे? ही ऍक्च्युली नेदरलँडची प्रतिकृती बनवलेली आहे, म्हणजेच नेदरलँड मधील विंटर वंडरलँड. या सगळ्या छोट्या छोट्या खेळण्यांवरती तुम्हाला जे नंबर दिसत आहेत, तर या नंबरचे बॉक्स साईडच्या रॅकमध्ये अवेलेबल आहेत. तर तिथे जाऊन आपण परचेस करू शकतो. तुम्हाला कोणता आयटम आवडला असेल तो. त्याच्या किमती घेईल तशा होत्या. या वस्तूंची किंमत जवळजवळ 50 युरो पासून जवळजवळ 1200 ते 2000 युरो पर्यंत आहेत.
फर्स्ट फ्लोअरचं क्रिसमस डेकोरेशन संपलेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत सेकंड फ्लोअर बघायला. ऑन द वे आम्हाला हा पाळीव प्राण्यांच्या आयटम्सचा सेक्शन लागला. नियाला हा कॅट लॅडर खूपच आवडलेला आहे. ती म्हणत आहे की माझ्याकडे जेव्हा मांजर येईल तेव्हा मी हे कॅट लॅडर घेईन. तिला डॉग्स पेक्षा कॅट्स खूप आवडतात. ती म्हणते की कॅट्स खूप क्यूट असतात. हे आहे पक्ष्यांचं खाद्य आणि त्यांची घरटी. तर हिवाळ्यामध्ये पक्ष्यांना अन्न मिळणं फार कठीण असतं, त्यामुळे अशा प्रकारची अट्रॅक्टिव्ह घरटी सुद्धा विकायला ठेवलेली आहेत. हे क्रिसमस डेकोरेशन्स पाहून आम्हाला खूप मज्जा आली आणि त्याचबरोबर एकदम छोटीशी भूक लागली होती. मी गरम गरम हॉट चॉकलेट आणि एक क्रोसॉ घेतलं. नियाने घेतला आहे मफिन आणि फ्रिस्टी आणि अनुपम फक्त कॉफी घेत आहे. इथला कॅफेटेरिया देखील खूप सुंदर आहे. त्यांनी छान डेकोरेट केलेला आहे. तसेच लहान मुलांना बिझी ठेवण्यासाठी, त्यांना एंगेज ठेवण्यासाठी इथे इनडोअर प्लेग्राऊंड सुद्धा आहे. हे शॉप खूप मोठं असल्यामुळे मी सेकंड फ्लोअर दुसऱ्या व्लॉग मध्ये दाखवेन आणि इथून परचेस केलेल्या वस्तूंनी आमच्या घरातला क्रिसमस ट्री ही आपण एकत्र डेकोरेट करू. हा व्लॉग मी इथंच संपवते. हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, खूप जास्त शेअर करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.